पुरंदरची खासियतच अशी आहे की निसर्गाच्या सानिध्यात जाण्यासाठी फार दूर जाण्याची गरज नाही. हिरव्यागार डोंगर रांगा, शेती, ओढे, धबधबे आणि पावसाळ्यात खुलून आलेला निसर्ग. भटकंतीची आवड असणाऱ्या प्रत्येकासाठी येथे काही ना काही खास दडलंय. आज आपण अशाच एका सुंदर ठिकाणी निघालो आहोत, पानवडी घाट. खरं तर प्रत्येक पावसाळ्यामध्ये पानवडीच्या घाटाची एक तरी सफर ही ठरलेलीच. पानवडी घाटाची सफर म्हणजे पुरंदरवासियांसाठी जणू पर्वणीच. शहराच्या दगदगीपासून दूरवर शांतता मिळण्याचे ठिकाण शोधायचे असेल तर यापेक्षा चांगलं ऑप्शन भेटूच शकत नाही. पावसाळा सुरू झाला की पानवडी घाटाचं रूपडं पालटून जातं. वळणावळणाचे सुंदर रस्ते, दोन्ही बाजूला डोलणारी हिरवीगार शेतं, धुक्याची हलकीशी चादर आणि समोर दिसणाऱ्या पुरंदरच्या डोंगर रांगा. हा रस्ता म्हणजे निसर्गप्रेमींसाठी एक छोटीशी ग्रीन ड्राईव्हच. सासवडपासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर असलेलं पानवडी हे छोटंसं गाव. श्रावणात तर पानवडीचं रूप आणखीन खुलतं. पावसाने धुवून निघालेली झाडं, वेली, हिरवगार गवत, आकाशात दाटलेले ढग, मधूनच पडणारी पावसाची हलकीशी सर आणि त्यानंतर डोकावणारं ऊन. उन्हा पावसाचा हा सुंदर खेळ अनुभवणं म्हणजे एक वेगळाच आनंद. म्हणूनच पानवडीला पुरंदरचं मिनी महाबळेश्वर म्हणतात. आज आपण पाहणार आहोत पानवडी घाट आणि त्याच्या जवळील काही ऑफबीट ठिकाणे जे खूप कमी लोकांना माहीत आहेत. चला तर मग. पानवडीच्या मुख्य रस्त्यावरून पागेवाडीच्या दिशेने वळल्यानंतर निसर्गाचं एक आणखी वेगळं रूप आपल्याला पाहायला मिळतं. वाट थोडीशी खडतर आहे. दगड, धोंडे, चढ उतार आणि ओलसर रस्ता. आणि मग समोर अचानक दर्शन होतं लाचोंडीच्या धबधब्याचं. 2 मोठ्या खडकांच्या मधून वेगानं खाली कोसळणारं शुभ्र पाणी आणि आजूबाजूला पसरलेली हिरवाई. हा नजारा खरंच मनात साठवून ठेवावा असाच. पानवडी घाटाची हिरवाई आणि लाचुंडीच्या धबधब्याचा हा अनुभव म्हणजे पुरंदरच्या निसर्गाची एक सुंदर ओळख. पुरंदर आणि वज्रगडाच्या पाठीमागे दडलेला निर्मनुष्य आणि अतिशय दुर्गम असा कानिफनाथाचा डोंगर, जिथे जाण्यासाठी आजही निश्चित वाट सापडत नाही. 1.5 तासांच्या खडतर प्रवासानंतर धुक्याने वेढलेल्या पठारावर पोहोचताना आजूबाजूला दिसणाऱ्या हिरव्यागार डोंगर रांगा, पाण्याचे ओहोळ आणि पावसाची सर मनाला शांत करून जाते. गडाच्या टोकावर असलेली पांढरी शिळा म्हणजे कानिफनाथाची शिळा आणि म्हणूनच या डोंगराला कानिफनाथाचा डोंगर असेही म्हटले जाते. पुरंदरवर येणाऱ्या शत्रूवर नजर ठेवण्यासाठी वापरला गेलेला हा दुर्ग आजही स्वराज्याच्या इतिहासाची साक्ष देत पुरंदरच्या कुशीत शांतपणे उभा आहे. तर मंडळी, ही होती आजची छोटी पानवडी घाटाची सफर.
पुण्याजवळच्या नेहमीच्या गर्दीच्या ठिकाणांपेक्षा काही वेगळा अनुभवायचा असेल तर पावसाळ्यात पाणवडीची सफर नक्की करून पहा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. आपले मुक्काम पोस्ट पुरंदर.